लाडक्या बहिणींना सरकारकडून योजनेचा 6वा हप्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे। मात्र त्यांचे फॉर्म भरून देणाऱ्या अंगणवाडी सेविकांचं मात्र मानधन रखडलेलं आहे। सरकार अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रति फॉर्म 50 रुपये देणार होतं। मात्र लाभार्थी महिलांना 1500 रुपये मिळतात, पण त्या आमच्या 50 रुपयांचं काय, असा सवाल या अंगणवाडी सेविकांनी उपस्थित केलाय। पाहूया। कोणाच्याच मनात शंका राहू नये म्हणून लाडकी बहिणीचा देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जमा करणं आम्ही सुरू केलेला आहे। मुख्यमंत्री फडणवीस बोलले आणि लगेचच लाडक्या बहिणींच्या मोबाईलमध्ये असे मेसेज दिसू लागले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मात्र ही योजना यशस्वी करण्यात ज्यांनी मोलाचा वाटा उचलला त्या अंगणवाडी सेविका मात्र फॉर्म मागे मिळणाऱ्या 50 रुपयांच्या मानधनापासून अद्याप वंचित आहेत। आम्हाला 50 रुपये फॉर्म प्रमाणे देणार होते आणि त्याच्यामुळे मग आम्ही फॉर्म भरले आणि महिला पण यायच्या, तर आम्ही समजा एक फॉर्म पण आम्हाला दिलं नव्हतं। आम्ही फॉर्म पण आपल्याच पैशांनी त्यांना डिवाइड करत होतो की म्हणत होते त्या बायाने आम्ही जर दिला नाही तर म्हणत होते तुम्हाला 50 रुपये मिळणार आहे ना, मग तुम्ही नाही देणार का फॉर्म? तर मग आम्हाला तसं मग आम्ही त्यांना फॉर्म पण आमच्याकडून होता, झेरॉक्स करून झेरॉक्स करून आम्ही त्यांना फॉर्म देत होतो, कारण त्या म्हणत होते की नाही ना तुम्हाला 50 रुपये मिळणार आहे, तर मग तुम्हीच द्या ना फॉर्म। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात प्रचंड यशस्वी झाली। ही योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेण्यात आली। त्यांच्यावर लाभार्थी महिलांचे फॉर्म भरून घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती। त्यासाठी त्यांना प्रति फॉर्म 50 रुपये मानधन देण्याचे सांगण्यात आले होते। मात्र अद्यापपर्यंत अंगणवाडी सेविका किंवा मदतनीसांपर्यंत हे मानधन पोहोचले नसल्याची तक्रार करण्यात येत आहे। जून महिन्यात योजना जाहीर झाली। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहोचवण्यासाठी राज्यातील तब्बल 1,08,000 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कामाला लागल्या। अंगणवाडीच्या आणि इतर कामांसह प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी शेकडो फॉर्म भरून दिले। प्रसंगी पदरमोडही केली। त्यामुळे 2,30,00,000पेक्षा जास्त महिलांना याचा लाभ झाला। मात्र त्याचा मोबदला तर मिळाला नाहीच। या उलट मुलांकडे दुर्लक्ष झाल्याचंही या अंगणवाडी सेविकांचं म्हणणं आहे। आम्ही त्यावेळेस मुलं सोडून योजना राबवत होतो। लाडकी बहिणी योजना जी मोदी सरकारने काढली आहे ती आम्ही राबवत होतो, पण आम्हाला 1ही रुपया मिळाला नाही त्याचा आतापर्यंत। आणि आमचे मुलं जे अंगणवाडीत बसायचे त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं आणि उलट आमच्याच खिशातून पैसे गेल्यासारखे गेले, कारण झेरॉक्स वगैरे करून आम्हीच देत होतो त्यांना। राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत येण्याचं महत्त्वाचं कारण लाडकी बहीण योजना असल्याचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही मान्य केलंय। लाभार्थ्यांना 1500 रुपये मिळत आहे, पण ही योजना यशस्वी करणाऱ्या अंगणवाडी सेविका मात्र आपले 50 रुपये कधी मिळणार याची वाट पाहतायत। मतदान करणाऱ्या बहिणी लाडक्या असतील तर अंगणवाडी सेविकांना दोडक्या मानू नका अशी त्यांची विनंती आहे। पाहुयात अंगणवाडी सेविकांना त्यांच्या हक्काचे 50 रुपये कधी मिळत आहेत। रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।